आमचे स्नेही श्री गुलाबराव पाटील यांनी नव्याने जी टीव्ही चॅनल सुरू केले, त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक अभिनंदन करतो। गुलाबराव पाटील एक अतिशय जिद्दी, कष्टाळू असं व्यक्तिमत्व आहे। त्यांनी स्वकष्टाने या व्यवसायामध्ये स्वतःची एक प्रतिमा तयार केलेली आहे। या नवीन उपक्रमामध्ये सुद्धा ते त्यांच्या जिद्दीमुळे, परिश्रमामुळे निश्चितपणे यशस्वी होतील आणि ते व्हावेत अशा स्वरूपाच्या मी शुभेच्छा देतो। खरं तर प्रिंट मीडिया असो किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया असो, त्याचं मुख्य प्रयोजन लोकशिक्षण आणि समाज प्रबोधन हे असतं। जी टीव्हीने भारतीय घटनेच्या उद्देशपत्रिकेमध्ये जो मूल्यांचा आकृतिबंध आहे, स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, लोकशाही, धर्मनिरपेक्षता आणि समाजवाद या मूल्यांनी तत्वानुसार लोकमानस घडवण्याचं एक महत्त्वाचं कार्य करावं अशी त्यांच्याकडून माझी अपेक्षा आहे। याचं कारण असं की देशामध्ये लोकशाही टिकली आणि संविधान टिकलं तरच एक चांगला समाज, प्रगतिशील समाज, न्याय समाज आपण निर्माण करू शकतो। सर्वसामान्य माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी संविधान आणि लोकशाही अतिशय उपयुक्त असते आणि यामुळे या संविधानातील मूल्य व्यवस्था या देशाच्या विकासा, प्रगतीमध्ये आणि सामाजिक विकास आणि परिवर्तनामध्ये फारच महत्त्वाची अशा स्वरूपाची भूमिका वठवत असते। जो समाज मूल्यांकडे दुर्लक्ष करतो त्या समाजाला भविष्य नसतं आणि म्हणून भारतीय समाज एक जागतिक पातळीवर चांगला समाज म्हणून प्रतिमा जर प्रस्थापित करायची असेल तर आपल्याला या मूल्यांच्या बद्दल श्रद्धा, आस्था ठेवणे अतिशय आवश्यक आहे। त्या मूल्याबद्दल आदर ठेवणे आणि त्या मूल्याप्रमाणे विचार आचार करणे हे लोकशाही आणि संविधान यशस्वी होण्यासाठी आवश्यक असतं आणि म्हणून या मूल्यानुकूल अशा स्वरूपाची मानसिकता घडवण्यामध्ये जी टीव्ही निश्चितपणे महत्त्वाची भूमिका वठवेल। दुसरं असं की जी टीव्हीकडून दुसरी एक अपेक्षा असेल की एक सकारात्मक भूमिका घेऊन समाजामध्ये जिथं जिथं एक विधायक विचार, विधायक कार्य, विधायक संस्था, विधायक व्यक्ती असतील त्यांचं कार्य आणि त्यांचं विचार विश्व प्रकाशात आणणं अतिशय आवश्यक आहे। या खरं तर महात्मा गांधींनी रचनात्मक कार्यक्रम नावाचं एक छोटं पुस्तक 1932 मध्ये लिहिलं। त्यांचं असं म्हणणं होतं की स्वराज्य मिळवण्यासाठी आणि स्वराज्याचं सुराज्य करण्यासाठी या देशामध्ये रचनात्मक 18 कलमी रचनात्मक कार्यक्रम अंमलात आणणं अतिशय आवश्यक आहे। स्वराज्याला आशय आणि अर्थ प्राप्त करून देण्यासाठी रचनात्मक कार्यक्रम फार महत्त्वाचा असतो आणि म्हणून असं विधायक काम करणाऱ्या संस्था आणि व्यक्ती यांचं काम या देशातल्या स्वराज्य सबल करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे। म्हणून जी टीव्हीने अशा व्यक्ती आणि संस्था यांचं विचारविश्व आणि त्यांचं कर्तृत्व कार्य हे समाजाच्या समोर मांडावं ही एक अपेक्षा। तिसरं असं की अनुभव संपन्न असं अवतीभोवती खूप व्यक्ती असतात। खरं तर अनुभव हा एक मनुष्याचा शिक्षकच असतो। अनुभवातून आलेली प्रगल्भता, चिंतनशीलता समाजाला फार दीपस्तंभासारखं मार्गदर्शक ठरत असते। म्हणून जी टीव्हीने समाजातील जे ज्येष्ठ अनुभवी सेवानिवृत्त वेगवेगळ्या क्षेत्रातील ज्या व्यक्ती असतील त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्या मुलाखती लक्षात घेऊन त्या मुलाखती प्रकाशित केल्या पाहिजे। उदाहरणार्थ सेवानिवृत्त जिल्हाधिकारी, सेवानिवृत्त SP, सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी, उपसंचालक, कृषी अधिकारी, उद्योग अधिकारी या मुलाखतीमुळं त्या विभागातले जे प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नाची उकल कशी करावी
त्यासंबंधीची उत्तराची दिशा त्या मुलाखतीतून आणि त्या संवादातून मला असं वाटतं की लोकांपर्यंत येऊ शकेल आणि ही चिंतन तरुण पिढीला सुद्धा उद्योग असेल, व्यवसाय असेल, व्यापार असेल किंवा नोकरी असेल, याच्यातली जी काही ज्येष्ठ आहेत त्यांचं चिंतन तरुण पिढींना त्या त्या क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी वैचारिक दिशा आणि दृष्टी देऊ शकेल असं मला वाटतं. तिसरं, GTVनी आपल्या शहरामध्ये आणि आपल्या परिसरामध्ये जेव्हा जेव्हा बौद्धिक, सांस्कृतिक, वैचारिक कार्यक्रम होतात त्यांचं जे काही विचारमंथन आहे ते सुद्धा विचारमंथन मला असं वाटतं की समाजाच्या समोर चित्रबद्ध करणं, प्रसारित करणं फारच उपयोगाचं ठरणार आहे. कारण सर्वच श्रोते काही साहित्यिकांच्या, विचारवंताच्या व्याख्यानाला जात नाहीत. दर्जेदार अशा स्वरूपाचे कलावंत यांचे जे काही सांस्कृतिक कार्यक्रम होतात त्यांना ते जाऊ शकत नाही. परंतु एक साहित्यिक, विचारवंत, कलावंत आपल्या परिसरामध्ये जे विचार मांडतात व्याख्यानाच्या रूपानं, परिसंवादाच्या माध्यमानं, परिषदेच्या माध्यमानं, सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमानं हे सगळं जर लोकांपर्यंत पोहोचलं तर एक बौद्धिक आणि सांस्कृतिक पर्यावरण अनुकूल करण्यासाठी GTVचं महत्त्वाचं योगदान ठरणार आहे असं मला वाटतं. पुन्हा एकदा गुलाब पाटलांना आणि त्यांच्या या नवीन उपक्रमाला मी स्नेहपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. नमस्कार.